मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल 92 लाखाहून अधिक लाभार्थी महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या निर्णयामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला सुमारे 80 लाख महिलांची नावे कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। मात्र अंतिम पडताळणीनंतर हा आकडा 92 लाखापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे। शासनाने लाभार्थी यादीची छाननी करताना ई-केवायसी, उत्पन्नाचे निकष, वय आणि इतर अटींची तपासणी केली। जिल्हानिहाय पाहिल्यास सर्वाधिक नावे बीड जिल्ह्यातून वगळण्यात आल्याचा दावा केला जात आहे। उपलब्ध माहितीनुसार बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने अर्ज अपात्र ठरले आहेत। मात्र ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेली असेल त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली जाईल असेही सरकारकडून सांगण्यात आलं आहे। महिला अपात्र ठरण्यामागे अनेक कारणे समोर आले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे। ज्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि ई-केवायसी वेळेत पूर्ण केली नाहीत त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे। याशिवाय योजनेसाठी निश्चित करण्यात आलेली वार्षिक 2,50,000 रुपयांची उत्पन्न मर्यादा अनेक अर्जदारांनी ओलांडल्याचे तपासणीत आढळले। तसेच 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनाही या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पुरुषांनीही अर्ज केल्याचे उघड झाले आहे। छाननी दरम्यान सुमारे 14,000 पुरुषांचे अर्ज आढळून आले आणि ते सर्व अर्ज नियमानुसार बाद करण्यात आले आहेत। दरम्यान सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या महिलांची नावे चुकीने वगळली गेली असतील त्यांना तक्रार नोंदवण्याची संधी दिली जाईल आणि योग्य तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल। या निर्णयाचा परिणाम लाखो महिलांवर होणार असून पुढील काही दिवसात या संदर्भातील अधिकृत प्रक्रिया आणि सुधारित यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका।